अच्छा बोल क्या महेश दा ए ब्रावो बोल ले ये बोल दो ब्रावो बॉल ले ए ब्रावो बॉल फेंक ए ब्रावो बॉल फेंक उधर अबे याला बॉल फेंक उधर फेंक फेंक जा लेके जा फेंक जाएगा उसका थ्रो अरे फेंक थ्रो अच्छा जाएगा अगले साल और जाएगा। इमरान में उसका ना किसका ये नाम क्या तेरा? इमरान खान इमरान हाशमी दिमाग में रह गया हो गया। सर आली का टीम तुझी का कधी रात्री फुटेला हो हा फुटा है किटी वो पैकेट में ना उसको स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। पहिलाच बॉल ऑल द बेस्ट गौतम अकरे दांडी एक्सप्रेस पहिलाच बॉल ह्या वेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेला। एक नंतर मेल फार वेगाने अनिल बाने येत आहेत गौतम अकरे येत आहेत। इथून जर आपण पाहिलं काय तालमेल आहे आतापर्यंत अंडरस्टँडिंग समंजसपणा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून खूप चांगली भागीदारी याला म्हणतात आत्मविश्वास। सरळ चेंडू निघून जाईल आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 फॉर ओव्हर जरूर नो बॉल खूपच अवाक्याच्या बाहेर होता। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले। आता षटक क्रमांक पहिला आहे। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय। फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी फार दूर आहेत मात्र फेकी येईपर्यंत 2 रन्स राहुलच्या बॅटमधून येतील। युनायटेड ऐरोली टीम जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड। सरळ चेंडू निघून जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये। प्रणय घरत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। गौतम अकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव आहे। भरपूर वर्ष अनुभव आणि अनुभवाची शिदोरी त्या खेळाडूंच्या पाठीशी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते। चांगला बॉल ह्या वेळेला बऱ्याच वेळेनंतर राहुलला आपण पाहिलं तर बीट होत असताना कारण गौतम अकरेने त्याचा खेळ पाहिला त्याचा बॅटिंग स्टान्स पाहिलं स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे कोणत्या क्षेत्रामध्ये तो स्ट्रॉंग बॅटिंग करतोय वीक झोन काय आहे हे जेव्हा तुम्ही अभ्यास करताना त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला यश संपादन होतं। ऑन साइडला वन ऑफ द बेस्ट फिल्डर मंगेश राणे आहेत त्यामुळे त्यांना खूप मागणी असते। ज्यावेळेला शॉर्ट प्लेयर असतात त्यावेळेला त्यांना बोलवलं जातं की तुम्ही आमच्या टीममध्ये खेळाल का। मंगेश राणे खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर। आता तरी हे महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्यांचा फोकस आहे त्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशन लॅप्स करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत। पुन्हा एकदा बॉलर तयार अफजल अत्तारी सादिक अन्सारी एन्जॉय करत असताना आज आयवन हे सुद्धा एन्जॉय करतायत।
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हसन दर्शवतात की 5 झालेली आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केला होता आणि गौतम आकरे फर्स्ट अटेम्प्टला बॉल उडाला होता. सेकंड अटेम्प्टला कॅरी करत असताना बऱ्याच वेळेनंतर सुमित बॅक टू द डगआउट. गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. गौतम आकरे पहिलं षटक सफल 5 धावांचं. बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रशांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आणि अनिल बाने आपल्या गोलंदाजी मार्कवर 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. अनिल बाने आपल्या गोलंदाजी मार्कवर डाकुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल अनिल बानेचा शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता. शॉर्ट लेगला बॉल वळतोय. लेग बाईचा इशारा रुपेश मिस्त्री सरांकडून. रुपेश कोळी अतिशय चांगली पंचांची भूमिका 2 दिवस सातत्याने आपण पाहिलं. 15 तारखेला 79वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून येणारी ही स्पर्धा पागदरे ट्रॉफी. महेश पागदरे साहेब यांच्या माध्यमातून संकल्पनेतून अतिशय चांगलं आयोजन नियोजन, कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाहीये. काही स्पर्धा आपण पाहिलेत, काही स्पर्धा येतात जातात बंद पडतात, परंतु महेश पागदरे यांनी निरंतरता या स्पर्धेचं आयोजन केलंय. ही खूप महत्त्वाची बाब आहे. काय अजून नवीन करता येईल हे सातत्याने ते दर्शवतात. त्यामध्ये कुद्दूस अन्सारी यांचा खूप सिंहाचा वाटा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सादिक अन्सारी असतील, जयेश चोरगे या ठिकाणी उपस्थित झालेत. सात धावा फलकावर. यावेळेला मोठा प्रहार वन हँडेडने जरूर खेळला गेलाय. हुक केलंय. चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूला शोधतील आणि इथून जर आपण पाहिलं तर फेकी करतायत प्रणय घरत यांच्या हातामध्ये. ऑफलाईन ऑनलाईन मॅचेस कुठेही असल्या, जयेश चोरगे त्यांनी कॅच टिपला तर लगेच जयेश चोरगे आपण फोन करा आणि ती लाईव्ह मात्र क्लिप पाठवा. 5,000 रुपये येतील एका कॅचसाठी. संघाची धावसंख्या 7. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा प्रयत्न चांगले होते, परंतु प्रयत्नांना यश काही आतापर्यंत राहुलच्या फटक्याला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 10 झाले, क्षमस्व 10 रन. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. प्रशांतला आपण पाहतायत एका साईडला. राहुल आतापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेत. चिकाटी आहेत प्लेयर. ऑन साईडला प्रशांत आल्या आल्या शांत राहणार नाहीये. इथे म्हणत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. बोडेन पण वाकणार नाही. षटकार खणखणीत 6 आणि या षटकाराने अनस्टॉपेबल अनिल घरत अन्या यांचं स्वागत. आणि टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मात्र अनिल घरत नेहमीच असतात, 2 दिवस देतात, परंतु काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे ते आज उशिराने आलेत, परंतु आलेत. त्यांचं सुद्धा वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रन. अर्शांडो यांच्या स्वागतासाठी हा चेंडू आणि इम्रान. उद्याचं भवितव्य आहे चॅम्पियन वसई या टीमचे. संघाची धावसंख्या फलकावर 16. बॉल फेकून झालेत 5. षटक क्रमांक 2. अनिल बाने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. अव्वला टप्पा अचूक पद्धतीने होता. फुलर लेनचा बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. बॉल फेकून झाले ते 12. एकंदरीत एक्झॅक्टली 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. प्रथम बॅटिंग करत असताना युनायटेड ऐरोली टीम जाऊन पोहोचते 17 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ 1 विकेट.
निरंजन घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर नॅचरल बाउन्स जो मिळतो तो मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट बाईच्या स्वरूपात. गुडलँड स्पॉटवर जेव्हा चेंडू पिच होतो त्यावेळेला तो नॅचरल बाउन्स पाहायला मिळतो आणि तेच रुपेश मेस्त्री सर आणि रुपेश कोळी दर्शवत असताना 19 रन ऑन दी बोर्ड. निरंजन घरत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. बाळू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आपल्या करिअरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेलाय. केवल पाटील पुढे सरसावतायत, चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 20 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. अचूक टप्पा होता आणि तेवढाच मात्र भन्नाट वेग. फक्त निरंजन घरत यावेळेला खांद्याचा वापर करत असताना परफेक्ट त्या खेळपट्टीवर पाणी साचलंय. तिथे परफेक्ट टप्पा मात्र अचूक पाहायला मिळतो आणि तिथून स्कीट होताना बॉल पाहायला मिळतोय. हे टेक्निक खूप चांगल्या पद्धतीने वापरले गेले. 20 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर. टप्पा आता मात्र थोडासा बाहेर निघणारा हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. 3 बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. केवल पाटील फील्ड करतील, चेंडूला फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल का, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या 23. युनायटेड ऐरोली ही टीम प्रथम बॅटिंग करत असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड द विकेटने यावेळेला उर्द विकेटने ऑन साईडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. अगोदरच रीड केलं होतं. हलकेशे मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला शफल झाले आणि फक्त चेंडूला दिशा दिली. वेगेचा फायदा उचलला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, तेच योग्य आपल्याला पाहायला मिळतं या फटक्यावर. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर स्कोर कार्डवर 29. 29 रन. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 5-4 बॉल व्यवस्थित हाताळले होते. 5व्या बॉलवर थोडासा इकॉनॉमी यावेळेला घसरला आणि अखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. अर्षांडो आपलं सहर्ष स्वागत, धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 धावा. जो संघ जिंकेल तो संघ यंगस्टार पापडी या टीम बरोबर फायनल मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 10च्या ॲव्हरेजने 30 रन. तर शेवटचं षटक आहे. थर्टी 30 रन. रन झालेले आहेत आतापर्यंत. आपण पाहू शकतायत कुणाल उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. प्रति परफेक्ट यावेळेला वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. या बॉलला जणू काही खोदून काढलं. बुंद्यातला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्ती अखेर. खूप चांगला बॉल होता. बॉल आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जाणारा. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. 32 रन झालेत आतापर्यंत. 32 रन. बॉल फेकून झाले ते 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय.
चेंडू आपण पाहिला आहे आउटसाईड दी लेग स्टंप सोडून जाणारा एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत. आतापर्यंत प्रशांत एक षटकाराचा समावेश त्यांच्या बॅटमधून राहुल खेळपट्टीवर टिकून राहिलेत. त्यांच्या बॅटमधून सुद्धा सिंगल डबलला महत्त्व दिलं एक षटकार, परंतु आतापर्यंत सॅटिस्फाईड नाही आहेत राहुल. हा बॉल आपण पाहिला तर अगदी स्टंपच्या जवळून गेलाय की काय, स्पर्श झालाय, मात्र यावेळेला आपण पाहताय सरळ निघून जाईल. 1 रन मिळेल 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 2. चौतीस धावा फलकावर. बॉल फेकून झाले ते 2. कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उडतो विकेटने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन तर मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या 35 या धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 35 वर धावसंख्या. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी मंगेश राणे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. अप्रिसिएट करतायत महेशजी पागधरे, त्यांचे परम मित्र. ही चांगली फिल्डिंग. जर कॅच कॅरी केला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन साईडला फ्लिक केलंय. खूप चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चेंडू मात्र थोडासा थांबला. इथून मात्र आपण पाहू शकतात फेकी बरोबर झालेली नाहीये. 2 रन तर मिळतील. 3ऱ्या रनसाठी मंगेश राणे स्वतः बॅकअपसाठी येत आहेत. टीम मेंटॉर म्हणून जी ओळख पाहायला मिळते एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमच्या माध्यमातून. जर कॅच चांगला टिपला तर 500 रुपये मिळतील. संघाची धावसंख्या फलकावर 38 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे कुणाल. खूप चांगली गोलंदाजी केली कुणालने. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ऑन साईडला खूप चांगला फटका. 1 बाउन्स. चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42 आणि विजयासाठी 43 रनचं टार्गेट. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या युनायटेड ऐरोली, कारण शेवटची मॅच आपल्याला उजेडातच खेळवायची आहे. बक्षीस समारंभ सुद्धा उजेडातच करायचा आहे. त्यामुळे लाईटची व्यवस्था नसल्या कारणानं आपण चांगल्या पद्धतीने तर आपण लवकर क्विकली थोडंसं फास्ट खेळा. स्पीडअप करा. एकदम 7 वाजेपर्यंत 70 नाही झालेत ऑलरेडी. फक्त लाईव्ह वाला करेल मंडपवाल्याचा. मंडपवाला स्कोरर अंपायर प्लस
43 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. प्रथम बॅटिंग करताना युनायटेड ऐरोली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करताना आता सेकंड इनिंगमध्ये जर आपण पाहिलं पालघर 11 टीम पागदरी चषक 2025 चा हा शानदार सोहळा, पागदरी ट्रॉफी 2025 फायनल डे. सामन्याला सुरुवात 43 धावांचं लक्ष सिग्नल मिळतोय हसनला आणि मॅच होते सुरू. गौतम आकरे आणि अनिल बाणे पुन्हा एकदा ती जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुमित पहिलं षटक हाताळण्याकरता ऐरोली एक्सप्रेस. लवकर सुमित बाद झाल्यानंतर धावांचा वेग थोडासा थांबला होता, परंतु राहुलने डावाला स्वतःला संघाला सावरलं. सुमित यासाठीच ओळखला जातो परफेक्ट अचूक टप्पा. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक नितीन येत आहेत आणि यावेळेला चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांना यश काही मिळालं नाही, परंतु 2 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त डाईव्ह जर यावेळेला जरूर मारली गेली होती, परंतु बॉल जर कॅरी झाला असता तर वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑफ द कॅच आपल्याला पाहायला मिळालं असतं. स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न एक नंतर मेल. गौतम आखरे दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. राहुल मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन द बोर्ड. सरळ बॅटचा वापर केलाय, फिल्डरला मात्र बीट केलंय आणि 6 धावांकरता सुयोग वैती यांच्या भेटीसाठी बॉल येतोय. कदाचित पुढच्या वर्षी महेश पागदरे सर प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस ठेवतील, जेणेकरून बॉल सुद्धा वाचतील. प्रत्येक प्रेक्षकांसाठी कॅचला 100 रुपये असतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. बॉल फेकून झाले 4. खिचून मारण्याचा प्रयत्न होता, फोर्स केलं होतं. या बॉलला एक स्टंप्स जरूर दिसतोय आणि तिथून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 10. विजयासाठी 33 रनची आवश्यकता अजून सुद्धा पाहायला मिळते 19 बॉलमध्ये. प्रतिम ह्या वेळेला फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10
आता विजयासाठी 18 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अठरा बॉल 33. राहुल आहे ना बॉलर? राहुल आहे का बॉलर? दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज राहुल, एक अष्टपैलू खेळाडू अनिल बाणे आणि गौतम अकरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चांगली रणनीती आखले. एक षटकार आला अनिल बाणेच्या बॅटमधून 7 धावांचा खेळ करत असताना, आणि एका साईडला गौतम अकरे 4 बॉलमध्ये 3. कॉन्फिडेंटली बॅटिंग होत नाही आहे. राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने डवकुऱ्या त्याच्या फलंदाजाला ऑन साईडला षडम पूल केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी आराम के साथ सिंगल मेल. या सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गौतम अकरे उलकावणी देण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेसाठी जरूर निघाले होते परंतु स्वतः बॉल घेऊन जात आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पालघर 11 या टीमची 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड. एक रन मिळेल. चांगली फिल्डिंग आतापर्यंत राहिले. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. 2 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉपेज अँड टेकन. राहुलचा हा मात्र अनुभव नाही तर मास्टर क्लास आहे. फलंदाज बाद गॉन. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. साईडला यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल प्रणयघरेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. या षटकामध्ये धावा थांबवले. चांगली गोलंदाजी. फक्त 3 धावा खर्च करत असताना आपण पाहू शकाल. चांगली बॉलिंग. 4 बॉलचा खेळ झालाय. 14 बॉल आहेत. 14 बॉलमध्ये विजयासाठी 30 रनची आवश्यकता. गौतम अकरेची बॅट अजून काही चाललेली नाहीये परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आता काहीतरी बोलबाला राहील का. राहुल सुमित यांनी खूप चांगली दर्जेदार कामगिरी केले. त्यामध्ये प्रशांतचा अप्रतिम परफॉर्मन्स. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं टॉपेज लागतोय. लॉंग स्टॉपला चेंडू निघून जातोय. सिंगल मेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट केले गेले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसेल. 2च धावेवर सॅटिस्फाईड. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते
15 या धावसंख्येवर सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. 5 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पालघर 11 टीम जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. ऑन साईटला काय जबरदस्त या वेळेला कडक शॉट गौतम अकरेच्या बॅटमधून. हा सिग्नेचर शॉट पाहायला मिळतोय. पॅटर्न शॉट आहे. या षटकारानंतर संघाची धावसंख्या फलकावर 21 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 22 रन हे सामन्याचं समीकरण. क्लास मास्टर क्लास दाखवलाय. अनुभवाच्या बळावर सुपर बॅटिंग करत असताना कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करायची हे कसं दर्शवायचं हे आतापर्यंत या वेळेला दर्शवून दिलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रनची आवश्यकता आहे. बॉल कव्हर होतो. बॉल कव्हर होतो तो डायरेक्ट गेला. प्रशांत आहे ना बोले मध्ये ना प्रशांत आहे ना बोले आता गेला तो. ब्लॅक आहे ना ब्लॅक आउट आता येतो ना. संघाची धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर 21 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी राहुल पुढे सरसावत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 21 रनची आवश्यकता आहे. प्रणय घरातला माहिती आहे. आता मात्र यावेळेला गौतम अकरेची बॅट तळपले तर आपण फक्त जरूर तिथे सेन्सिबल क्रिकेट दाखवावं हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22-22. चांगला बॉल. आता बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. 10 बॉल 21 रन. प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर. 10 बॉल आणि 21 रन. व्हॉट अ मॅच. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. 2 रन मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 19 रनची आवश्यकता आहे. रनची आवश्यकता. ऑन साईटला काय कडक शॉट. अकुट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार आणि झन्नाटेदार गौतम अकरेच्या बॅटमधून क्लास षटकार. जसा बॉल मात्र निघाला नैतिक घोतारणे यांनी या बॉलला काय कॅप्चर केलं त्यावर टेनिक्स नाही तर क्लास लिहिला होता. ऑन साईटला जरूर खेळला गेलाय. एक नंतर मेल फिल्डर त्या ठिकाणी खूप चांगले प्रयत्न केले. पहा वय वर्ष मॅटर करत नाहीत. इथे फक्त तुम्हाला मनाने खेळावं लागतं. जबरदस्त या ठिकाणी आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो कारण क्रिकेट हा आमचा श्वास आहे
आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे हेच मात्र प्रत्येकाने आता व्यापून टाकलंय. संघाची धावसंख्या 31, विजयासाठी 12 रनची आवश्यकता. 7 बॉल 12, 7-12. कोण उतारा सोडवेल? वेळेला आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 6 बॉल आणि 11 रन. यंगस्टार पापडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. यंगस्टार पापडी टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 6 बॉल 11 रन. चांगलं क्रिकेट जे घर बसल्या मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सावली लाईव्ह या चॅनेलवर आपण ही स्पर्धा कव्हर करतायत. कल्पेश गोतारणे जे स्वतः प्रोप्रायटर आहेत आणि नैतिक गोतारणे हे मात्र कॅमेरामॅन. खेळाडू चमकतात परंतु या क्षणाला चला घाई करा, वेळ दौडू नका. चला घाई करा, वेळ दौडू नका. 6 बॉल 11. तर कॅमेरामॅन अतिशय चांगला दर्जेदार आपण पाहत आहेत कारण खेळाडू चमकतात परंतु या क्षणाला अजरामर करणारा खरा नायक कोण असेल तो आहे कॅमेरामॅन. आणि तो कॅमेरामॅन म्हणजे नैतिक गोतारणे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन. अतिशय चांगलं निसर्गरम्य असं वातावरण. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना नितीन बॉलरचं नाव सांगायचं. नितीन बॉलर्स नेम प्लीज. नितीन महेश. बेचाळीस रन फलकावर आपण पाहिल्या. 43 धावांचा पाठलाग करताना आता 32 वर धावसंख्या जाऊन पोहोचले पालघर 11 टीम. 6 बॉल 11 रन. या वेळेला आपण पाहतायत मात्र रन कंप्लीट होईल की काय. आणि यस, प्रणय गरतने मात्र तो विचार सुद्धा नाही केला की मी हा फटका मारण्याचा प्रयत्न करू. आणि नो, +1, 1 फॉर ओव्हर, 1 फॉर द ओव्हर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 झाले. आता 9 रनची आवश्यकता आहे. या वेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फ्रीडचा बॉल आहे. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी प्रशांत परंतु विसरलेत. मोये 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 असं म्हणायला हरकत नाहीये. ऑलरेडी फ्रीडचा सिग्नल दिला होतं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. आता विजयासाठी 5 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण झालं होतं. वाडा तालुक्यामध्ये प्रियदर्शनीच्या मैदानात चिंचगरच्या कॅच टिपल्यानंतर जवळजवळ 5 धावा पळून काढल्या होत्या फ्रीडच्या बॉलवर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर नितीन येत आहेत. कोणती मिस्टेक करणार नाही. एक्सलंट कॅच बाय नितीन. फलंदाज बाद. गौतम आकरे निर्णायक क्षणाला बाद. कमबॅक केलंय महेशने. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. चार बॉल 7 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 7 रन. निरंजन घरत बाळू या नावाने प्रसिद्धी. पास्थळ गावातील अनमोल रत्न. पाहायचं कशा पद्धतीने बॅटिंग करतील याकडे लक्ष असणार आहे.
त्यानंतर फायनल मॅच पागदरे ट्रॉफीवर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल. अलीकडच्या काळामध्ये खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. कारण हे युगच कॉम्पिटिशनचं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं करायला हवं. 4 बॉल 7 रन. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलं, एकाला संधी मिळाली तर तो संधीचं सोनं करत असतो. भारतीय टीम मध्ये आपण पाहिलं करुण नायर यांच्याविषयी भरपूर चर्चा सुरू आहे. श्रेयस अय्यरला मात्र संधी मिळेल का? चार बॉल 7. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळ जवळजवळ 5:45 वाजण्याच्या सुमारास आणि आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. ऑन साइडला फ्लिक केलंय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहे सोनू, मात्र स्वतः पडले, फेकी करतायत. यावेळेला विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु बॅट स्लाइड केली ना उशिराने आणि फलंदाज बाद. क्या बात आहे सोनू. पहा सोनूला मात्र यावेळेला अप्रिसिएशन. हेच मी उल्लेख केला होता की तुम्हाला संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करा. आणि पहा 1 नंबर फिल्डिंग. क्या बात आहे. हे शब्द तुमच्या जेव्हा कानावर पडतात ना तेव्हा एक अंगाला शहारा येतो. मॅग्निफिसंट फिल्डिंग. पडले, घसरले, परंतु बॉल फेकण्याची जिद्द काही सोडली नाही. आणि हेच क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. आता बॉल आहेत 3 बॉलमध्ये विजयासाठी 6 रनची आवश्यकता. निरंजनने फटका चांगला खेळला होता, परंतु इथे थोडेसे अपूर्ण राहिले. बॅट स्लाइड केली होती, परंतु रुपेश कोळी यांनी पाहिलं 3 बॉल 6 की बॅट खूपच क्रीजच्या बाहेर आणि त्यामुळे मात्र विकेट डाऊन. एक क्षण मला आठवतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक समालोचन करताना ऑल इंडिया ओपन यंदाच्या संगमामध्ये तेव्हा 1 बॉल 1 रनची आवश्यकता होती. सुपर ओव्हर ती खेळवली असती. प्रशांत गरत धावले आणि तिथे मात्र बॅट स्लाइड केली. 15 मिनिटं जवळजवळ लाईव्हच्या माध्यमातून थांबवली होती मॅच. आणि स्वतः विनोद रतन पाटील हे स्वतः आले आणि त्यानंतर डिसिजन दिलं आणि 1 रनने जिंकले आणि 8 मध्ये पोहोचले. 3 बॉल 6. ती बॅट स्लाइड करण्याचा हाच फायदा असतो. या वेळेला स्टायलिश फिनिश. कल्पेश 2 कॅच सोडल्यानंतर मागच्या पहिल्याच मॅच मध्ये स्ट्रगल केल्यानंतर षटकार ठोकला. 1 मारा लेकिन सॉलिड मारा. चला टॉस करण्यासाठी लगेच या पालघर 11 आणि यंगस्टार पापडी. चला वेळेची दिरंगाई न करताना लगेच संतोष डावले आपण या टॉस करण्यासाठी. हार्ड लक. मी विनंती करेन युनायटेड ऐरोली टीमचे कॅप्टन आपण या स्वागत सन्मान करणार आहोत. आणि दोन्हीही पालघर जिल्ह्यामधून वसई तालुक्यामधून खास करून एक टीम आणि एक पालघर तालुक्यामधून एक टीम पाहायला मिळते. केवल पाटील यांच्या चेहऱ्यावर हलकासा स्मित हास्य.